मराठी विरुद्ध मराठी. होय, तुम्ही बरोबर ऐकलं. महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक लवकरच होणार आहे. या निवडणुकीमध्ये मराठी माणूसच मराठी माणसाच्या विरोधात उभा राहिला आहे. तो एकटा पडला आहे, मायनॉरिटीमध्ये गेला आहे आणि त्यातही तो भांडतोय. इतर राज्यांमध्ये आपल्या भाषेच्या, प्रांताच्या, संस्कृतीच्या विषयी जी आपुलकी, जी एकी दिसते ती महाराष्ट्रीयन लोकांमध्ये दिसत नाही. इतिहास तरी आपल्याला काय सांगतो? शिवाजी महाराजांपासून ते पेशव्यांपर्यंतचा इतिहास बघा. कृष्णाजी भास्कर कुलकर्णींनी महाराजांना दिलेला दगा, किंवा गणोजी आणि कान्होजी शिर्के यांनी संभाजीराजांना दिलेला दगा. दुसऱ्या बाजीरावाने बुडवलेलं पेशवा साम्राज्य पहा, आणि राजकारणासाठी मराठी माणसासोबत झालेला दगा, विशेषतः 2019मधला. मराठी माणूस आपल्याच माणसांच्या विरोधात, आपल्या कुटुंबियांच्या विरोधात कसा उभा राहिला आहे ते दिसून येईल. मराठी माणसाच्या हातून सत्ता गेली आहे की काय, अशी स्थिती निर्माण झालेली आहे. विकासावर कोणी बोलायलाच तयार नाही आहे, ना पार्टी ना कोणतं न्यूज चॅनल. अतिशय मूड ऑफ होणारं हे राजकारण आपण बघतो आहोत. सविस्तर सांगणार आहोत, सो स्टे कनेक्टेड. नमस्कार, मी कादंबरी. मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपलं स्वागत. एकमेकांचे पाय खेचणारा तो मराठी, अशी आपली ओळख झाली आहे, जी आपल्यासाठी खरंच लाजिरवाणी आहे. आज आपल्या राज्यातली स्थिती काय झाली आहे यावरून तर हे नक्कीच लक्षात येईल. बाकीच्या क्षेत्रांचं जाऊ द्या, आता निवडणुका आहेत म्हणून जरा पक्षीय राजकारणात काय चाललंय हे बघू. महाराष्ट्रात परिस्थिती पाहण्याआधी थोडी इतर राज्यातली माहिती घेऊया. गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, कर्नाटक प्रमुख पक्ष भाजपा आणि काँग्रेस, म्हणजेच एक हाती सत्ता खेचून आणण्याची ताकद. केरळ काँग्रेस आणि डावे पक्ष. तमिळनाडू DMK आणि AIADMK. तेलंगणा TRS आणि काँग्रेस भाजपा. ओडिशा BJD. पश्चिम बंगाल डावे पक्ष भाजपा आणि TMC. उत्तर प्रदेश काँग्रेस, SP, BSP आणि भाजपा. ही तर काही उदाहरणं आहेत. हे सांगण्याचं कारण, जे पक्ष आम्ही आत्ता तुम्हाला सांगितले ते तिथले प्रमुख पक्ष आहेत, जे स्वतःच्या बळावरती सत्तेत येतात. या उलट आपल्याकडे किती पक्ष आहेत त्याचा विचार करा. एका पक्षाचे 2 पक्ष झाल्याचं उदाहरण फक्त आणि फक्त महाराष्ट्रामध्येच पाहायला मिळेल. आश्चर्य म्हणजे एकही पक्ष स्वतःच्या बळावरती सत्तेत येऊ शकत नाही, ही रियालिटी आहे. मराठी माणसांच्या हितासाठी पक्ष स्थापन केल्याचा हे लोक छाती ठोकपणे दावा तर करतात, पण आपापसांमध्ये भांडत बसतात. शिवसेना 2, राष्ट्रवादी 2, मनसे, RPI, अजून किती नावं घ्यायची. या सगळ्या पक्षाचा संस्थापक कोण? तर एक मराठी माणूस. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापन केली, शरद पवारांनी राष्ट्रवादी, राज ठाकरेंनी मनसे. एवढंच काय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रिपब्लिकन पक्षाची स्थापना केली. पण आज या सगळ्या पक्षाच्या चिंधड्या उडाल्यात. एकी तर नाहीशीच झाली आहे, कारण शेवटी मराठी माणूसच ना तो. बाळासाहेब ठाकरेंनी उद्धव ठाकरेंकडे सेनेची सूत्र दिली काय, आणि शिवसेनेत फाटेच फुटायला लागले. छोटे मोठे नेते सोडा, पण घरातला माणूसही शिवसेनेत टिकू शकला नाही. 2007 साली राज ठाकरे सेनेतून बाहेर पडले आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा आपला पक्ष स्थापन केला. म्हणजे 2 भाऊ एकत्र राहू शकत नाहीत, आणि हे मराठी माणसाच्या हिताचं काम करणार आहेत. मागच्या वेळेला म्हणजे 2019ला ठाकरे घराण्यातले आदित्य निवडणुकीच्या रिंगणात उतरले. त्यावेळी मनसेचे राज ठाकरे यांनी त्यांना पाठिंबा दिला. वरळी या मतदारसंघातून मनसेचा कोणताही उमेदवार दिला नाही. आदित्य ठाकरे आमदार झाले. आता 2024मध्ये याची परतफेड करण्याची संधी उद्धव ठाकरेंना होती, पण दुर्दैव तसं काहीच होऊ शकलं नाही. माहीम या मतदारसंघातून अमित ठाकरे निवडणूक लढतायत. तिथे उद्धव ठाकरेंनी उमेदवार दिलाय. मागच्या 5 वर्षांचा अनुभव पाहता शेवटी आदित्य ठाकरेंच्या विरोधात यावेळी संदीप देशपांडेंना उमेदवारी देत राज ठाकरेंनी त्यांना खास संदेशही दिला. तर याच मतदारसंघातून शिंदेंच्या शिवसेनेनं अमराठी मिलिंद देवरांना उभं केलंय. यातून काय मराठी माणसाचं हित साधलं जाणार आहे? शिवसेनेतली दुसरी मोठी फूट पडली 2022ला. मूळ शिवसेनेचे 2 पक्ष झाले. ज्या मराठी माणसासाठी, मराठी माणसाच्या हक्कासाठी सेना स्थापन झाली, त्या संघटनेमध्येच एकी नाही, हे जगासमोर आलं. बाळासाहेबांनी ज्या हेतूने शिवसेना स्थापन केली, त्या गोष्टींना उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये महत्त्वच राहिलं नाही. हिंदुत्वाचा विचार कुठेतरी विरला. काँग्रेसचा बाळासाहेबांनी कायम विरोध केला. सत्तेसाठी त्यांच्याच मागे पुढे उद्धव ठाकरे सध्या फिरताना आपल्याला दिसत आहेत.
ज्या मुस्लिमांचा प्रखर विरोध शिवसेना करत होती, आज त्यांच्याच मतांवरती ती तरलेली आहे। या सगळ्यांमध्ये शिवसेनेपासून आणि महाराष्ट्रापासून मराठी माणूस मात्र दुरावत चाललाय। कारण शिवसेनेला पर्याय कोण, तर त्याच शिवसेनेत फूट पडलेली दुसरी सेना। मग एकीकडे राज ठाकरेंची मनसेना असेल किंवा मग दुसरीकडे एकनाथ शिंदेंची शिवसेना। मराठी माणसांच्या या तीन सेना एकमेकांच्या विरोधामध्ये उभ्या टाकलेल्या आहेत आणि अशावेळी जिंकून कोण येणार, मराठी मेजॉरिटी कशी होणार, यांचा अहंकार इतका टोकाला गेलाय की विचारायची मात्र सोय राहिलेली नाही। जशी शिवसेनेची अवस्था तशी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची देखील आहे। मराठी माणसानं स्थापन केलेल्या राष्ट्रवादीमध्ये देखील फूट पडली, पण त्याआधी राष्ट्रवादीची स्थापनाच मुळात फुटीतून झाली हे आपल्याला माहिती आहे। काँग्रेसमधून बाहेर पडत शरद पवारांनी राष्ट्रवादी स्थापन केली, पण त्यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादीची आजची अवस्था काय आहे, तर त्यांच्याच पुतण्यानं पक्ष स्वतःच्या नावावरती केला। आज मराठी माणसांसमोर या दोन्ही राष्ट्रवादीचे उमेदवार हे आमने सामने उभे ठाकलेले आहेत, काका विरुद्ध पुतण्या। अजित पवारांनी काका शरद पवारांच्या विरुद्ध बंड पुकारलं। आता अजित पवारांच्या विरोधात युगेंद्र पवार मैदानात उतरलेले आहेत, म्हणजे काका विरुद्ध पुतण्या, मराठी माणसांची गोची। काँग्रेसमध्ये काय चाललंय? पक्ष राष्ट्रीय लेव्हलचं असल्यानं मराठी माणूस तर काँग्रेसच्या गणतीत नाहीच। बहुभाषिक मतदारासह मुस्लिम समुदायाच्या वोट बँकवर काँग्रेस उभी आहे की काय असं म्हणायला वाव आहे। मराठी लोकांमध्ये त्यांनी मुस्लिमांना मराठीपासून वेगळं केलं। एवढंच नाही तर इतर देशांमधल्या घुसखोरांच्या वोट बँकवर हे सुरू आहे की काय असं म्हणता येईल। तुम्हीच ऑब्झर्व करा की कधीतरी काँग्रेसनं मराठी माणसांना म्हणून काही विशेष सवलती दिल्यात का? एक विशिष्ट समाजच त्यांच्यासाठी महत्त्वाचा राहिलाय का? यात नुकसान कोणाचं, तर मराठी माणसाचंच। आणि याला कारणीभूत कोण, तर मराठी माणूसच। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष कुणी स्थापन केलाय माहिती आहे? आपल्या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी। असा एक मराठी माणूस जो आपल्या अफाट बुद्धिमत्तेसाठी ओळखला जातो। महाराष्ट्राचं नाव त्यांनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरती नेलं। ज्या हेतूने त्यांनी हा पक्ष स्थापन केला, आज त्या पक्षाचं नाव घेऊन अनेक पक्ष आपल्याला दिसत आहेत। एक ना धड भाराभर चिंध्या। इथे दलित किंवा ब्राह्मण किंवा मराठा किंवा इतर कोणत्याही जातीचा किंवा धर्माचा विषयच नाही आहे, महत्त्वाचा आहे तो मराठी माणूस। आज रिपब्लिकन पक्षाला गटातटाची बाधा झालेली आहे। प्रकाश आंबेडकरांचा भारिप बहुजन महासंघ, जो आता वंचित बहुजन आघाडी झाला आहे, रिपाई आठवले गट असेल, रिपाई गवई गट असेल, जोगेंद्र कावाडेंचा पीपल्स रिपब्लिकन पार्टी असेल आणि अजून रिपब्लिकनचे विविध पक्ष। मंत्रिपदासाठी आज रामदास आठवले भाजपासोबत आहेत, तर तिकडे प्रकाश आंबेडकरांना तर फक्त उमेदवार पाडायचे असतात का असा प्रश्न पडतोय। मराठी मतदारांनी कोणाच्या पाठीशी उभं राहायचं हे या गटातटाचे म्होरके सांगणार आहेत का, हा त्यांना आमचा प्रश्न आहे। भाजपा हा एक राष्ट्रीय पक्ष। महाराष्ट्रात पक्षाची बलस्थानं काय, तर गुजराती आणि उत्तर भारतीय मतदार, नाही म्हणायला सुशिक्षित मराठी मतदारही आहेत, कारण त्यांच्यासमोर दुसरा पर्याय तरी काय। मराठी मातीतले पक्ष जेव्हा एकमेकांना चवताळलेल्या नजरेनं पाहणार असतील, तर अशा वेळी मराठी माणूस कोणाच्या पारड्यात मत टाकणार? कितीही विकास म्हटलं तरी मतदान कोणत्या आधारावर होतं? त्यांच्यासमोर कोणते ऑप्शन्स आहेत? मराठी माणूस शिवसेना उद्धव ठाकरे, शिवसेना एकनाथ शिंदे, मनसे राज ठाकरे, राष्ट्रवादी शरद पवार अजित पवार, नॉन मराठी मतदार काँग्रेस भाजपा, मुस्लिम मतदार काँग्रेस उद्धव ठाकरेंची शिवसेना AIMIM समाजवादी पार्टी, दलित मतदार मराठी नॉन मराठी रिपब्लिकनचे विविध गट, मग त्यात आठवले गट, प्रकाश आंबेडकरांचा वंचित, कवाडेंचा पीपल्स रिपब्लिकन आणि इतर। मराठी माणसांसमोर आज एक ना धड भाराभर चिंध्या असलेले पक्ष आहेत, विखुरलेले। मुस्लिम वोट बँक असलेल्या पक्षांना एक वेळ चांगला रिस्पॉन्स मिळेल, त्यांची मतदानाची टक्केवारी जास्त असेल। फरक आहे लॉयल्टीचा, मुस्लिम मतदारांचं ठरलेलं आहे, पण मराठी माणूस काय करतोय? भावाभावांमध्ये परिवारांमध्येच भांडतोय, मतदान करायला उत्साहाने बाहेर पडत नाही, त्यात परत एवढे सगळे पक्ष। यातले बरेचसे तर मराठी माणसांचेच आहेत, पण त्यांना मराठी माणसाचं हित नकोय कदाचित, म्हणूनच एकमेकांना संपवण्याची भाषा होताना दिसते। त्यामुळे मराठी माणसासाठी जेव्हा हे पक्ष एकत्र येतील तेव्हा खऱ्या अर्थानं मराठी माणूस एक झाला असं म्हणता येईल। पण मराठी माणूस हरणार की काय?
असं वाटायला लागलंय. या राजकारणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? कोणाला साथ द्यावी असं वाटतं? नक्की कमेंट करून सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.